दूरदर्शन प्रस्तुत आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये मी श्रुती आपल्या सगळ्या दर्शकांचं मनापासून हार्दिक स्वागत करते। दर्शक हो, रसिक हो, आपण म्हणतो की आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही घडामोडी घडत असतात, सुख दुःख येत असतात, त्यामध्ये आपल्याला स्थिर ठेवण्याचं काम, आपल्याला ताण आणि तणावांमधून बाहेर काढण्याचं काम करत असते ती आपली कला, आपली संस्कृती। आणि याच बरोबर याच्या जोडीने येतं ते म्हणजे साहित्य। साहित्य हे एक असं विस्तारलेलं क्षेत्र आहे की ज्यामध्ये कविता म्हणा, लेख म्हणा, ललित म्हणा, अशा विविध अंगांनी, विविध गुणांनी आपल्या मनातली मळब बाहेर काढण्याचं कसब त्या साहित्यामध्ये असतं। शब्दांमध्ये ती जादू असते की जी आपल्या मनावरचा ताण सहजरित्या बाहेर काढते आणि आपलं मन हलकं करते। आणि अशाच साहित्य क्षेत्रामध्ये अगदी प्रतिभावंत व्यक्तिमत्व आपल्याकडे आहे आणि तशाच प्रकारच्या आज अतिशय प्रतिभावंत व्यक्तिमत्वाशी आज आपण इथे वार्तालाप साधणार आहोत। आज माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहे पुण्याचेच म्हणजेच महाराष्ट्राचे अतिशय नामवंत प्रतिभावंत लेखक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आदरणीय प्राध्यापक मिलिंद जोशी सर। मृत्युंजय, छावा आणि युगंधर अशा ऐतिहासिक आणि अजरामर ठरलेल्या साहित्य कृतींचे शिल्पकार अर्थातच लेखक म्हणजे शिवाजी सावंत। आणि शिवाजी सावंत हे व्यक्तिमत्व काय आहे हे उभ्या जगाला ज्यांनी समजावून सांगितलं किंवा शिवाजी सावंत म्हणजे नक्की कोण, त्यांचं लेखन क्षेत्रातील दैदिप्यमान, त्यांची कलाकृती, त्यांचं लिखाण हे सगळ्या जगासमोर ज्यांनी आणलं ते व्यक्तिमत्व म्हणजेच प्राध्यापक मिलिंद जोशी। त्यांच्याशी गप्पा मारत असताना आपल्याला त्यांचे विविध पैलू, त्यांच्या व्यक्तिमत्वातील वेगवेगळे गुण लक्षात येणारच आहेत। पण एक चालतं बोलतं व्यासपीठ, शब्दांचा खजिना ज्यांना आपण म्हणू शकतो, अशा व्यक्तिमत्वाबरोबर आज आपल्याला इथे दिलखुलास गप्पा मारायची संधी गोवा दूरदर्शनच्या निमित्ताने मिळत आहे। नमस्कार सर। नमस्कार सर, पहिलाच प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की व्यवसायाने आपण इंजिनियर म्हणजे अभियंता, सिव्हिल इंजिनियर, आणि सिव्हिल इंजिनियर असताना लेखन क्षेत्र म्हणजे अगदी वेगवेगळे क्षेत्र, तर या क्षेत्राशी तुमचा संबंध कसा आला? काय झालं, मला लहानपणापासून साहित्याची आवड होती, पण वडिलांचं म्हणणं असं पडलं की पोटा पाण्याचा प्रश्न हा साहित्याने सुटणार नाही, तर तू एक चांगली पदवी घेतलीस तर तुला अधिक उत्तम रीतीने साहित्याचं काम करता येईल, म्हणून मी इंजिनिअरिंगची पदवी घेतली। मी काही काळ कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम केलं, हे शब्दांचं बांधकाम केलं म्हणजे मी दगड माती आणि विटांचं केलेलं बांधकाम पडलं असं नाही, तेही काम उत्तम रीतीने केलं। पण तिथे वेळच मिळत नव्हता, कारण सिव्हिल इंजिनियर म्हणजे सकाळी 7ला जायचं, रात्री 8ला यायचं, म्हणून मी या माझ्या साहित्य विषयक उपक्रमांसाठी वेळ देता यावा म्हणून मी प्राध्यापक व्हायचं ठरवलं। आणि तुम्ही आता विचारलं की अभियांत्रिकीने मला नेमकं काय दिलं, तर खरं सांगू, अभियांत्रिकीने मला जगण्यातला नेमकेपणा दिला। आमच्या इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये एकही रेषा व्यर्थ नसते, त्यामुळं वेळेचा उपयोग कसा करायचा आणि एकूणच सगळं नियोजन कसं करायचं ही मानसिकता दिली। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एका प्रश्नाचे एकच उत्तर असू शकत नाही, अनेक उत्तर असू शकतात। त्यामुळे मी ज्या कथा लिहिल्या त्यातले नायक असे नाराज होत नाहीत, ते वेगवेगळ्या मार्गाने जगण्याला भेटण्याचा प्रयत्न करतात। ही जीवनदृष्टी मला अभियांत्रिकीतून दिली आणि ती मला लेखनासाठी उपयोगी पडली। निश्चितच दर्शकांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छिते की सरांनी आतापर्यंत ललित आणि साहित्य क्षेत्रातील वेगवेगळ्या क्षेत्रांमधली अशी एकंदर 21 पुस्तकं त्यांची प्रसारित आतापर्यंत प्रकाशित झालेली आहेत। आणि साहित्यातल्या वेगवेगळ्या अंगांना स्पर्श करणारं त्यांचं लिखाण, अगदी संत साहित्य म्हणा, ललित लेखन म्हणा किंवा बालसाहित्य म्हणा, विनोदी साहित्य म्हणा, कथा निर्मिती म्हणा, अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांचा अतिशय मुक्त संचार आहे। आणि म्हणूनच सरांची जी पुस्तकं आहेत ती अवघ्या समाज मनाला अतिशय प्रेरणा देणारी आणि जगण्याची एक उमेद जागृत करणारी अशी ठरलेली आहे। इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये तुम्ही मुलांना शिकवत असताना आपल्या समोर अभियांत्रिकीची मुलं आहेत आणि एरवी तुमचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचं कार्याध्यक्ष, कार्यवाह म्हणून जो काही वावर आहे, तर साहित्य क्षेत्रामध्ये आणि ह्या इंजिनिअरिंगच्या मुलांच्या समोर वावरताना तुम्हाला काही भेद जाणवतो का? भेद असं जाणवायचं काही खरं कारण नाही, कारण दोन वेगळ्या भूमिका आहेत। आपण जसं स्विच ऑन स्विच ऑफ असं म्हणतो की वर्गामध्ये व्याख्यानासारखं बोलून चालत नाही, कारण तिथे विषय विद्यार्थ्यांना समजून द्यावा लागतो।
आणि व्याख्यानामध्ये गोष्ट वेगळी असते, लोक नव्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आलेले असतात, तिथं ललित रम्यता आवश्यक असते, इथे सगळं तांत्रिक भाग आहे. तर आपली भूमिका नेमकी काय आहे हे एकदा आपल्याला स्पष्ट झालं की मग भूमिकांच्या मध्ये कधी घोळ होत नाही. त्यामुळे ही भूमिका त्याच्यावरती स्वार झाली आणि ती ह्याच्यावरती स्वार झाली असं माझ्या बाबतीमध्ये घडलं नाही. त्यामुळे मी या दोन्ही वाटा वेगवेगळ्या पद्धतीने चोखाळू शकलो. लहानपणापासूनच मला असं वाटतंय तुम्हाला वाचनाची आवड, वेगवेगळ्या वक्त्यांचे तुम्हाला विचार ऐकायला आवडायचे. तर मला निश्चितच माहिती आहे, पण आमच्या प्रेक्षकांनाही त्यानिमित्ताने माहिती होऊ दे की एखाद्याचं वक्ता म्हणून जेव्हा तुम्ही भाषण ऐकायला जाता किंवा मोठमोठ्या व्यक्तींचे, जसं की शिवाजी सावंत आहे, त्यांचे अनेक लेक्चर्स तुम्ही ऐकले, तर लहानपणापासून हे सगळं ऐकण्यासाठी, हे ज्ञान ग्रहण करण्यासाठी तुम्ही बराच खटाटोप केलेला आहे. तर तो प्रयत्न आणि तो सगळा मार्ग कसा होता ते जरा सांगा. खरं सांगू, माझ्या मनामध्ये साहित्य प्रेम रुजवण्याचं काम माझ्या आई वडिलांनी केलं. माझे वडील हे अतिशय साहित्यप्रेमी होते आणि म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील माणकेश्वर हे छोटं आमचं गाव. तर वाड्यामध्ये अंगणामध्ये आराम खुर्ची टाकून वडील त्याच्यामध्ये बसत असत आणि उत्तम साहित्य कृतीतली छान उतारे, परिच्छेद आम्हा मुलांना मोठ्यांनी वाचून दाखवत असत. त्यामुळे इतक्या लहान वयापासून उत्तम शब्द कानावरती पडले. आई उत्तम गाणं म्हणत होती, पेटी वाजवत होती, उत्तम भारुड करत होती, तिच्याबरोबर मी भजनी मंडळात जात होतो. त्यामुळे संत साहित्य माझ्या कानावरती पडलं. आणि मी बार्शीला जेव्हा शिक्षणासाठी राहिलो तर भगवंत मंदिर अगदी जवळ आणि तिथे अहोरात्र कीर्तन, प्रवचन, व्याख्यान सुरू असायची. म्हणजे शंकराचार्यांपासून दाभोळकरांच्या पर्यंत सगळ्यांना मी ऐकलं. त्यामुळे मी उत्तम वक्ता होऊ शकलो याचं सगळं श्रेय माझ्या श्रवण भक्तीला आहे असं मला वाटतं. त्यामुळे समर्थांनी जे म्हटलंय की श्रवणाचा अनादर आळसे करील जो नर तयाचा होईल अपार स्वहित विषय. आणि माझ्या वडिलांनी खूप परिश्रम घेतले. माझे वडील हे दुष्काळी भागातले सामान्य शेतकरी, पण लाल डब्याच्या एसटीतून सोलापूरला होणारी शिवाजीराव भोसले, पु ल देशपांडे, वपू काळे, शिवाजी सावंत यांची भाषणं ऐकण्यासाठी मला ते घेऊन जात असत. म्हणजे वडिलांनी प्रयत्न केले. वडिलांनी हे प्रयत्न केले आणि शाळेमध्ये उत्तम वातावरण, उत्तम शिक्षक मिळाले. एक एक कविता 3-3 दिवस शिकवणारे. मला आठवत आहे, खबरदार जर टाच मारून झालं पुढे चिंदड्या उडविन राई राई एवढे, ही कविता बाईंनी 3 दिवस शिकवली होती. आणि हा सावळ्या तांडेल कोण आहे. म्हणून मला आज नेहमी असं वाटतं की मराठी भाषा आणि साहित्य समृद्ध व्हायचं असेल तर मुख्य जबाबदारी ही शिक्षकांच्या वरती आणि पालकांच्या वरती आहे. हे दोघं जर वाचताना दिसले तर मुलं वाचणार आहेत. मुलांना संस्कार शिबिराला पाठवून आई वडील आणि शिक्षकांना आपली जबाबदारी झटकून टाकता येणार नाही. त्यामुळे मला उत्तम शिक्षक मिळाले, साहित्यप्रेमी आई वडील मिळाले आणि मी जी उदंड श्रवण भक्ती केली, वक्तृत्वाचे नानाविध घाट, आकार, प्रकार सगळे अनुभवले. म्हणजे शंकराचार्यांपासून दाभोळकरांपर्यंत बघा ना, एवढं सगळं कानावरती पडल्यानंतर मनामध्ये एक विचारांची प्रक्रिया सुरू होतेच. तर आपण मुलांना उत्तम उत्तम ऐकवलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यामुळं मी सांगितलं तुम्हाला की बार्शीला जी जनता सहकारी बँक व्याख्यानमाला व्हायची 10 दिवस, खूप मोठे लोक त्या व्याख्यानमालेमध्ये यायचे. तर शाळेला अर्धा दिवस सुट्टी दिली जात असते की आज हे व्याख्यान आहे, तुम्ही ऐकायला जा. हे प्रोत्साहन मिळणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. आता जो तुमचा उल्लेख आला प्रोत्साहन मिळण्यासंदर्भात, म्हणजे शिक्षकांनी प्रोत्साहन देणं किंवा घरामध्ये ही पार्श्वभूमी असणं वाचनासाठी म्हणा, लिखाणासाठी किंवा आपली एकंदर भाषा समृद्ध होण्यासाठी, तर यासाठी मला वाटतं तुम्हाला जो काही शिक्षकांचं योगदान मिळालंय, सहकार्य मिळालेलं आहे, प्रतिसाद मिळाला, तर त्याचं आपल्या आयुष्यात असलेलं महत्व काय? खूपच महत्व आहे. म्हणजे असे शिक्षक जर मला मिळाले नसते, माझा 10वी नंतर मराठीशी काही संबंध नाही. कारण मी सायन्सला गेलो, मग इंजिनिअरिंगला गेलो. पण त्या शिक्षकांनी शालेय वयामध्ये जे काही शिकवलं आणि त्यांच्या शिकवण्यामुळं मराठी भाषेचं सौंदर्य, कल्पनेचं वैभव, विचारांची उदात्तता याचा जो काही संस्कार झाला ना, त्याचं सगळं श्रेय हे शिक्षकांना दिलं पाहिजे. इतके मनापासून शिकवणारे शिक्षक त्यावेळेला मिळाले आणि त्यामुळं साहित्यात आणि भाषेमध्ये रुची निर्माण झाली आणि त्यामुळं त्यांचं श्रेय हे खूप मोठं आहे. परिश्रमाने मी पुढे मिळवलं. शेवटी काय, आपण जे काही मिळवतो समाजाकडून किंवा ऐकून वाचून, त्यावर आपलं भरण पोषण होत नाही. आपल्या मनामध्ये विचार यावे लागतात, त्याचं चिंतन करावं लागतं आणि मग त्यातून नव्या गोष्टी स्फुरतात. पण नुसतं बीज चांगलं असून चालत नाही.
त्या निश्चित. सभोवतालचं वातावरण, अगदी खरं. जमीन, हवा, हम्म. माती सगळ्या गोष्टी उपयुक्त ठराव्या लागतात. निश्चित. तर तो भाग्ययोग माझ्या वाट्याला आला आला. असं म्हणावं लागेल. आणि शिवाजी सावंत ज्यांचे तुम्ही अतिशय आपण म्हणू शकतो की भक्त आहात, त्यांच्याबद्दल तुम्ही तुमचा अगदी कळीचा विषय म्हणू शकतो, आवडीचा विषय. तुम्ही अनेक विषयांवर आतापर्यंत मार्गदर्शन करता. त्या सगळ्या विषयांपैकी शिवाजी सावंत हा तुमचा अतिशय आवडीचा विषय. तर त्यांच्याविषयी आम्हाला एखादी आठवण की तुमची आणि त्यांची पहिली भेट कशी झाली? हे आपल्याला अतिशय मनोरंजक वाटेल. मी अगदी शाळकरी विद्यार्थी होतो. खाकी चड्डी, पांढरा शर्ट आणि व्याख्यान ऐकायला जायचो. आणि त्या वयामध्ये एक वेळ असायचं, एक डायरी जवळ ठेवायची आणि मोठ्या लेखकांच्या सह्या घ्यायच्या. हो. तर मी शिवाजी सावंतांचं व्याख्यान ऐकायला गेलो. मृत्युंजय वाचलेली होतीच. हो. आणि मग व्याख्यान झाल्यानंतर मला एक प्रश्न पडला. सावंतांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की श्रीकृष्ण झाडावरती बसलेला होता, पावा वाजवत होता आणि त्याच्या पायाला बाण लागला आणि श्रीकृष्णाचा प्राण गेला. पण माझ्या बालमनाला ते काही पटलं नाही. मग मी गेलो सहीच्या निमित्ताने. जी अनेक गर्दी जी माणसं होती त्यांच्यापैकी एक मी होतो. आणि मी म्हटलो मला सही द्या. ते सही करणार तेवढ्यात मी म्हणाले की मला एक प्रश्न पडलाय. तर त्याने असं चमकून माझ्याकडे पाहिलं, सही दिली आणि मग मी माझा प्रश्न त्यांना विचारला थेटपणाने. मग त्यांनी मला जवळ बोलवलं, माझी पाठ जवळ येईल असं बघितलं, माझा हात पिरगाळला, पाठीत एक जोरदार गुद्दा घातला आणि म्हणाले छान प्रश्न विचारला. अरे वा. मी आजवर अनेक लेखकांना भेटलेलो होतो, पण इतक्या आपुलकीने असं जवळ घेऊन प्रसंगी गुद्दा मारून शाबासकी देणारा लेखक मी पाहिला नव्हता. एवढं मोठं आणि व्यक्तिमत्व. आणि त्यांचं रूप अतिशय राजबिंड. एक तर 5 फूट 9 इंच उंची, धिप्पाड शरीर यष्टी, डोक्यावरती ती मिलिटरी बॅरेट कॅप. आणि ते बघितल्यानंतर एखादा पोलीस अधिकारी किंवा मिलिटरी मधला माणूस असावा असं त्यांचं व्यक्तिमत्व. तर मी त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या अक्षरशः प्रेमात पडलो. ती पहिली भेट. आणि पुढे मग पत्राने त्यांच्याशी जोडलेला राहिलो. आणि पुण्यामध्ये गेल्यानंतर त्यांचं वास्तव्य पुण्यालाच असल्यामुळे त्यांच्या घरी जो दरबार भरलेला असायचा त्या दरबारापैकी मी एक. आणि त्यामुळं त्यांच्या पुढे ज्या काही सगळ्या कलाकृती निर्माण झाल्या तर त्याविषयी त्यांच्याकडून ऐकणं, प्रवासामध्ये त्यांच्याबरोबर संवाद साधणं आणि हा विलक्षण प्रतिभेचा माणूस कसा घडला याचा एक अतिशय आनंद त्यांच्या सहवासामध्ये मिळत असे. आणि मी खरोखर भाग्यवान समजतो की मला प्राचार्य शिवाजीराव भोसले आणि मृत्युंजयकार शिवाजी सावंत या 2 मराठी साहित्यातल्या शिवाजींच्या पायाशी बसायला मिळालं. हा माझ्या आयुष्यातला खरोखरीच भाग्य आहे. खरं खरं. पण आज आता ह्याच्यात तुम्ही अशी उंची गाठलेली आहे की खुद्द शिवाजी सरांकडूनच आपल्याला एक कमेंट अशी मिळाली होती की पेशाने तुम्ही व्यावसायिक आहात, बांधकाम व्यावसायिक आहात, इंजिनियर आहात, तर तुम्ही विटा आणि दगडांनी इमारती बांधताच, शब्दांच्याही इमारती तुम्ही सुंदर बांधाल या बाबतीत काही प्रश्नच नाही. इतका आत्मविश्वास तुमच्याविषयी त्यांच्या मनामध्ये जागृत राहणं ही खरं तर खूप मोठी पावती असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. निश्चितच. आता या सगळ्या क्षेत्रामध्ये मराठी साहित्य परिषदेचं कार्याध्यक्ष, कार्यवाह म्हणून आपण जबाबदारी स्वीकारली आणि त्यानंतर एक कुशल नेतृत्व किंवा उत्तम प्रशासक म्हणून तुम्ही या कार्यक्षेत्रामध्ये आलात आणि तिथली दिशा बदलली किंवा लोकांना जागृत केलं, लोकांना मोटिवेट केलं कार्यप्रवण होण्यासाठी. तो एकंदर प्रवास आपला कसा राहिला? मी पुण्यामध्ये गेलो आणि ज्यावेळेला मी पुण्यात नोकरी धंद्याच्या निमित्ताने गेलो, पुण्यामध्ये कोणीही नातेवाईक नाही, एकही माणूस परिचय असा नाही. एका वसतिगृहामध्ये राहिलो, मग मला खोली मिळाली आणि मी साहित्य परिषदेच्या बाहेर उभा राहत असे. खूप मोठी माणसं तिथं येत जात राहायची. असं वाटायचं की आपण तिथे सदस्य तरी होऊ शकू का. पण माझ्या भाग्ययोगाने मी कार्यवाह झालो, कार्याध्यक्ष झालो. आम्ही एक महत्वाची गोष्ट काय केली, साहित्य परिषद ही 119 वर्षाची प्रदीर्घ परंपरा असलेली मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांचं जतन आणि संवर्धन करणारी महाराष्ट्रातली एकमेव साहित्य संस्था आहे. तिला आद्य साहित्य संस्था असं म्हटलं जातं, मातृसंस्था म्हटलं जातं. लोकमान्य टिळक आणि नचिन केळकर यांनी ती स्थापन केली. आणि ग्रंथकार संमेलनं जी सुरू झाली 19व्या शतकाच्या उत्तरार्धात, मग न्यायमूर्ती रानडे आणि लोकहितवादी, इतकी मोठी परंपरा त्या संस्थेला आहे. तर मी अभियंता असल्याचा एक फायदा झाला की आम्ही सगळं अंतर्गत नूतनीकरण केलं. इतकी सुंदर वास्तू केली आहे. सभागृह आम्ही पूर्ण वातानुकूलित केलंय. त्यानंतर आवाजाचा बाहेरच्या त्रास होणार नाही अशी व्यवस्था केली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही तंत्रस्नेही केलं आमच्या साहित्य परिषदेवर. स्वतःचं संकेतस्थळ सुरू केलं, फेसबुक पेज सुरू केलं, व्हॉट्सअप ग्रुप सुरू केलं. कारण तरुणाईला जोडायचं असेल तर तुम्हाला ते केलं पाहिजे.
आणि काळाला अनुरूप हो, तशी काळाला पावलं अनुरूप तुम्हाला- आता जर ही माध्यम आली आहेत हम्म. म्हणजे मराठी साहित्याचा इतिहास 7 खंडात प्रकाशित करणारी आमची भारतातली एकमेव साहित्य संस्था आहे, साहित्य परिषद. नक्कीच. ते सगळे खंड आम्ही ई रूपामध्ये आणले. बरं. महाराष्ट्र साहित्य पत्रिका हे आमचं मुखपत्र आहे, त्याचं अच्छा. आम्ही डिजिटायझेशन केलं. हा. हे सगळे उपक्रम राबवले आणि दुसरीकडे मराठी भाषेसाठी जर आपण काम करतोय तर आम्ही ठाम भूमिका घेतल्या. हम्म. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आम्ही लोक चळवळ उभी केली. हम्म. राजकीय नेत्यांना पत्र दिलीच, पण पंतप्रधान कार्यालयाला 1 लाख पत्र आम्ही पाठवली. बापरे. आणि एवढंच नव्हे तर दिल्लीमध्ये जाऊन धरणे आंदोलन केलं. अच्छा. एखाद्या साहित्य संस्थेने भाषाविषयक प्रश्नासाठी दिल्लीमध्ये जाऊन आंदोलन करणं ही घटनाच अभूतपूर्व होती. अगदी. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मराठी भाषा शिक्षणाचा कायदा महाराष्ट्रामध्ये सक्तीचा केला. हम्म. तर तो करण्यात यावा यासाठी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यामध्ये साहित्य परिषदेचा पुढाकार होता. आणि तिसरी गोष्ट आपल्याला माहिती आहे, शिवाजी सावंतांचा उल्लेख निघाला. हम्म. गोव्यामध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हम्म. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या धावपळीत त्यांचं निधन झालं. बरोबर. तर ही घटना माझ्या मनाला इतकी लागली, साहित्य परिषदेमध्ये आम्ही ती घटनाच बदलून टाकली निवडणुकीची. हम्म. आणि आता सन्मानपूर्वक अध्यक्षांची निवड केली जाते. वा. तर हे मला सगळ्यात खूप महत्वाचं काम खूप मोठा वाटतं. बदल तुम्ही खूप हा मोठा बदल इथे आम्ही केला. 3 पातळ्यांवर केला. आणि दुसरी हा. महत्वाची गोष्ट अशी की आज लिहिणारे सगळे लोक ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागातले. हम्म. एकेकाळी साहित्य निर्मितीचा केंद्रबिंदू पुण्या मुंबईत होता, आज ती परिस्थिती राहिलेली राहिलेली नाहीये. नाही. हे सगळे लेखक लिहित आहेत, त्यांचं साहित्य हे मुख्य प्रवाहामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे. हम्म. हम्म. तर आम्ही आमच्या साहित्य परिषदेचं काम ग्रामीण भागामध्ये गतिमान केलं. अच्छा. हम्म. आम्ही 0 खर्चाची शिवार साहित्य संमेलन सुरू केली. वा, वा. म्हणजे गावातल्या कुठल्या तरी शेतामध्ये ते घ्यायचं, कुठलंही व्यासपीठ नाही, डामडौल नाही, खर्च. सत्कार नाही, रागलोभ नाही, हम्म. पिठलं भाकरीचं जेवण ठेवायचं बरं. आणि त्या भागातल्या एका मोठ्या लेखकाला अध्यक्ष करायचं. वा. आपल्याला आश्चर्य वाटेल, ते सगळं संमेलन, कवी संमेलन ऐकून तिथे खुरपण करणारी एक महिला पुढे येते आणि ती 36 ओळींचा उखाणा म्हणून दाखवते. बापरे. तिथे ही तिला सुद्धा जी प्रेरणा मिळते. हा. तर मला वाटतं की या दृष्टीने परिषदेने जे काम केलंय ते मला अधिक महत्वाचं वाटतं. खरं. आणि हा तुम्ही खूप साहित्य क्षेत्रामध्ये किंवा मराठी साहित्य परिषदेचा हा खूप मोठं पाऊल म्हणू शकते की ग्रामीण भागामध्ये जाऊन, आता तुम्ही म्हणता पुण्या मुंबई किंवा एका ठराविक सिटी पुरतं हे मर्यादित होतं की इथनं साहित्य क्षेत्रातले लोक निर्माण होतात, पण ग्रामीण भागामध्ये तितकंच दर्जेदार लिखाण करणारे लेखक, कवी आज आहेत. आणि गोव्यामध्येही आज हीच परिस्थिती आहे की अगदी शहरातनं नाही तर गावागावातनं, मी तर म्हणेल गोव्यातल्या मातीमध्येच एक प्रकारची कला आहे, साहित्य प्रेमी आहेत गोव्यामध्ये. खूप मोठं योगदान आहे अगदी. गोव्याचं. हे मराठी साहित्याचं मानाचं पान गोव्याला द्यावं लागेल. वा, वा. मराठी साहित्याचा इतिहास हम्म. गोव्यातल्या दिग्गज साहित्यिकांची नावं घेतल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. वा. आणि मला एक खंत वाटते की आमचे सगळे प्रतिभावंत साहित्यिक गोव्यामध्ये येतात, त्यांना हम्म. खूप सन्मानपूर्वक बोलावलं जातं. पण महाराष्ट्राची पण ती एक जबाबदारी आहे की गोव्यातल्या प्रतिभेला त्यांनी पुण्या मुंबईमध्ये निमंत्रित करून महाराष्ट्रासमोर ही प्रतिभा आणली पाहिजे. तर आजवर हा जो काही प्रमाद आणि अपराध घडला त्याविषयी क्षमा मागून मी गोव्यातल्या सगळ्या साहित्य रसिकांना सांगू इच्छितो, साहित्यिकांना, की महाराष्ट्र साहित्य परिषद या दृष्टीने पुढाकार घेईल. आणि त्यासाठी मग इथे ज्या साहित्यविषयक काम करणाऱ्या संस्था आहेत त्यांच्याशी चर्चा करून आपल्याला वर्षातून 1-2 कार्यक्रम असे आयोजित करता येतील का की गोव्यातले हे प्रतिभेचे नवे कवडसे जे आहेत गोमांतकातले ते महाराष्ट्राच्या पटलावरती येतील. वा. या दृष्टीने आपण नक्की प्रयत्न करूया आणि मला ते आवडेल साहित्य परिषदेच्या वतीने करायला. वा, निश्चितच. मी खरं तर गोवा दूरदर्शनचे आणि प्रेक्षकांचे या बाबतीत आभार मानेन की ही संधी आम्हाला मिळाली. सरांकडून गोव्याविषयी, गोव्यातल्या साहित्यिकांविषयी इतका मोठा गौरवोद्गार आज आम्हाला ऐकायला मिळाला. आणि निश्चितच गोव्यातले साहित्यिक तितकेच दर्जेदार आहेत, दमदार आहेत, याची पोचपावती आज सरांकडनं मिळणं ही गोव्यातल्या समस्त साहित्यिकांसाठी खूप मोठी अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. तर सर, याविषयी सगळ्या साहित्यिकांच्या वतीनं मीच तुमचे आभार मानते. अरे आभार मानायचं नाही, खूप मोठी उलट संधी आमच्याकडनं आजवर जी चूक झाली आहे ती दुरुस्त करण्याची संधी मिळते. यात गोव्यातल्या मंडळींच्या सुद्धा मनाचा मोठेपणा आहे. पण आपल्याला आवर्जून सांगतो की बोरकर असतील, रामाणी असतील, यांच्या जन्मशताब्दीचे अनेक कार्यक्रम पुण्यामध्ये झाले आहेत. आणि या दोघांच्या आठवणी निघाल्या की
अजूनही साहित्य रसिकांना भरून येतं. हम्म. हे साहित्य रसिकांच्या मनातलं जे प्रेम आहे खरंय. गोव्यातल्या साहित्यिकांच्या विषयी ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. हा. आणि पण ही जी उणीव आजवर एकतर्फी प्रेम केलं गेलं तसं न राहता हा प्रेमाचा दुहेरी अनुभव आपण भविष्यामध्ये नक्की घेऊया. निश्चितच. आणि आपल्या सगळ्याच लोकांना माहिती आहे की गोव्यामध्ये ही मराठी तितकीच रुजलेली आहे. रादर मराठी गोव्याची ही भाषा आहे, कारण इथे मराठी भाषिक इतक्या आहेत आणि साहित्य निर्मितीमध्ये नवनवीन गोष्टी इथे घडत आहेत. अतिशय काय म्हणू त्याला, दर्जेदार साहित्याची निर्मिती गोव्यातही होत आहे. परंतु एक मनामध्ये कुठेतरी ह्या साहित्यिकांच्या खंत आहे की गोव्यातल्या कुठल्याही छान साहित्यिक कार्यक्रमांसाठी आपण पुण्या मुंबईतनं किंवा महाराष्ट्रातनं अनेक उत्तम दर्जेदार साहित्यिक बोलवतो, पण त्या याच्यामध्ये एकंदर क्षेत्रामध्ये जेव्हा गोव्यातल्या कलाकारांना बोलवण्याची वेळ येते तेव्हा कुठेतरी तो भाग जाणवतो की गोव्यातल्या कलाकारांना बाहेर साहित्यिकांना संधी मिळत नाही. तर हा त्यांचाही एक प्रश्न आहे, त्यांच्याही मनातली एक सल आहे आणि त्याच्यावर तुम्ही खूप छान आज आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. तर निश्चितच मला असं आश्वासन वाटतं- म्हणजे ते देत असताना सुद्धा अपराधी वाटतं. हा तुमचा मोठेपणा आहे, सर. मोठेपणा नाही, खरंच आहे ही गोष्ट की एवढी अव्वल दर्जाची अस्सल प्रतिभा असेल हो. तर त्यांना तिथे स्थान मिळालं पाहिजे. आणि ही उणीव जी आहे ती आपण दूर करण्याच्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करू. निश्चित निश्चित. साहित्य क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष आपले जी काही घोडदौड चालू आहे, 20 वर्षांपेक्षा 2 दशकांहून अधिक काळ आपण उत्तम वक्ते म्हणून महाराष्ट्रातच नव्हे, बृहन महाराष्ट्रात नव्हे तर आज परदेशांमध्ये दौरे करत आहात आणि वेगवेगळ्या विषयांना हात घालून त्यावर उत्तम प्रभावीपणे आपण वक्ता म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहात. तर मला एक असं विचारायचं होतं की साहित्यिक म्हणून जेव्हा आपण एखाद्या साहित्यिकांमध्ये वावरतो तेव्हा कुठेतरी एक साहित्यिक राजकारण सुरू झालेलं आहे, अशी कोणीतरी एक बारीकशी म्हणजे कुरकुर ऐकायला येते की मी तुला बोलवणार मग तू मला बोलव, किंवा मी तुला पुरस्कार देणार आणि मग तू मला पुरस्कार दे, तू माझं नाव सुचव मग मी तुझं नाव सुचवणार. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये साहित्यिक राजकारण येऊ पाहतंय असं नवोदित जे साहित्यिक आहेत त्यांना वाटतं. तर याविषयी आपण काय भाष्य मला कराल? आठवून द्या, राजकारण हे जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये, राजकारणाची सुरुवात घरामध्ये होते आणि राजकारणामध्ये तर त्याचा कडेलोट होताना आपण दिसतो. साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा राजकारण आहे आणि साहित्य क्षेत्रातलं राजकारण हे राजकारणापेक्षा अधिक कुटील आहे, कारण ते बुद्धिवंतांचं राजकारण आहे. पण मला असं वाटतं की राजकारणाचा हेतू हा सत्ता मिळवणं असतं आणि साहित्याचा हेतू नवनिर्मिती करून समाजाला बळ देणं आहे. निश्चित. तर त्यामुळे साहित्यातलं राजकारण हे मोडून काढलं पाहिजे. आणि कुणी जर भेदाची भाषा करत असेल किंवा अमुकच्या बदल्यात तमुक देतो असं कुणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. मला एक प्रसंग आवर्जून सांगितला पाहिजे की एका बहुभाषिक संमेलनासाठी बोरकर दिल्लीला गेलेले होते. सगळ्या भारतभरातल्या भाषेतले लोक बोलवलेले होते आणि मग प्रेसचे फोटोग्राफर असतात, पंतप्रधान त्या कार्यक्रमाला येणार होते. मग एका प्रेसच्या फोटोग्राफरनी विचारलं बोरकरांना सभागृहाच्या पायऱ्या चढत असताना, डू यू वॉन्ट फोटोग्राफ विथ PM? तुम्हाला पंतप्रधानांच्या बरोबर फोटो पाहिजे का? बोरकरांनी काय उत्तर द्यावं? आस्क PM वेदर ही वॉन्ट फोटोग्राफ विथ पोएट बोरकर. म्हणजे कवीची प्रतिष्ठा काय असते. म्हणजे मला असं वाटतं की साहित्यिकाने आपली प्रतिष्ठा ही स्वतःहून ठेवून घेतली पाहिजे. म्हणजे आपणच जर एखाद्या पुरस्कारासाठी एखादं पद मिळण्यासाठी लांबून चालन करत असू तर आपल्या क्षेत्राची प्रतिष्ठा त्याच्यामध्ये राहत नाही आणि शेवटी पुरस्कार टिकत नाही, काही टिकत नाही. ज्ञानोबा, तुकोबा, नामदेव किती वर्ष झाले जाऊन, समर्थ रामदास त्यांचं साहित्य आजही आपण वाचतो. आपण जे लिहितो ते टिकावं यावरती साहित्यिकांनी आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं मला वाटतं. खूप मोलाचा तुम्ही आज इथे भाग सांगितला की जो सगळ्याच साहित्यिकांना उपयोगी आहे. नवोदित साहित्यिक जे घडत आहेत त्यांच्यासाठी तर हे निश्चितच एक तुमचा काय म्हणूया आपण प्रभावी लेक्चर त्यांना ह्याच्यातून मिळतं आहे. आणि नवोदितांनी काय केलं पाहिजे, उदंड वाचलं पाहिजे. परंपरा मोडली तरी चालेल पण ती प्रथम समजून घेतली पाहिजे. आणि त्यामुळे नवोदितांची एक जबाबदारी आहे की त्यांनी उदंड वाचन केलं पाहिजे, सगळ्या प्रकारचे साहित्य प्रवाह समजून घेतले पाहिजे. जसं आपण वयाच्या 40 पर्यंत सगळे पदार्थ खातो, मग आपल्याला कळतं की अरे पेढा हा पदार्थ म्हणून चांगला आहे पण माझी पचनशक्ती दुबळी आहे, मला पचणार नाही. मेथीची भाजी म्हणून चांगली आहे पण मला पित्ताचा त्रास आहे, मला ती चालणार नाही. तसं वाचता वाचता तुमची अभिरुची विकसित होऊ द्या. काही वाचायचं नाही आणि मी लिहिल तो शब्द प्रमाण असं अजिबात नाही. जेफ्री आर्चर नावाचा लेखक, मी त्यांचं पुण्यामध्ये व्याख्यान ऐकलं. ते म्हणाले मी माझी एक कादंबरी
30 वेळा त्याचे खरडे लिहून काढले. आता लेखकाला काय वाटतं, कवीला मी लिहिलेला प्रत्येक शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य आहे, त्यात बदल होणार नाही, असं नाही. अशा प्रकारचे प्रयोग करणारे लेखक आपल्याकडे आहेत. त्यासाठी आपण वाचलं पाहिजे त्यांचं. आणि त्यामुळं नवोदितांनी प्रतिभा असेल, शब्द सामर्थ्य असेल, तरी ही साधना सुद्धा करणं फार महत्वाचं आहे. हो हो. तुम्ही नेहमी तुमच्या व्याख्यानांमध्ये याचा उल्लेख करता की साहित्यिक किंवा कादंबरीकार किंवा कुठलाही लेखक हा घडत असतो, त्यामागे त्याची अफाट साधना असते. तर या साधनेचा आपल्याला संदर्भ वाचनालाही द्यायचा आहे असं वाचनालय दिला पाहिजे तो. मग मला सांगा हा. ना, खेळाडू सराव करतात, हो. गायक रियाज करतात, नट तालमी करतात, मग लेखकांनी साधना का करू नये? खरं आहे की नाही? आणि दुसरं म्हणजे एका विशिष्ट काळामध्ये कुणाचा तरी प्रभाव असणं स्वाभाविक आहे. म्हणजे आपण कॉलेज जीवनामध्ये आपल्याला शिवाजी सावंतांचा आपल्यावरती खूप प्रभाव असतो. मृत्युंजय छावा आपण वाचलेलं असतं, करंदीकर बापट त्यांचा एक प्रभाव असतो. जी मुलं संघर्षातून पुढे येतात, माझ्या मनावरती विशेषतः महाविद्यालयीन जीवनामध्ये दलित आत्मकथनांचा खूप प्रभाव होता. तो प्रभाव त्या त्या काळामध्ये असतो. तो पचवून पुढे जाणं आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं, यासाठी मुळात हे सगळं केलं पाहिजे. निश्चित. मग आताचे जे नवोदित साहित्यिक आहेत, तर त्यांचं वाचनामध्ये कल कमी आहे किंवा त्यांचं वाचन कमी असल्यामुळे त्यांच्यामध्ये साहित्य निर्मितीमध्ये काही लूपहोल्स राहत आहेत असं जाणवतं का? काय माहिती का, नवी पिढी खूप चांगलं लिहिते. म्हणजे मला नव्या पिढीचं खरोखरीच कौतुक वाटतं. एक तर त्यांचा जगण्याचा संघर्ष खूप तीव्र आहे. ते त्यांनी काय काय पाहिलं. त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये राजकारण्यांकडून झालेला भ्रमनिरास पाहिला, त्यांनी आर्थिक मंदी पाहिली, त्यांनी दहशतवादी हल्ले पाहिले, त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहिल्या, त्यांनी तंत्रज्ञानाचा विस्फोट पाहिला, त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत सगळं जग पाहिलं, कॉर्पोरेट कल्चर पाहिलंय, बौद्धिक शोषण होणार ते पाहिलंय, पदव्या असून नोकऱ्या नाहीत हे वास्तव त्यांनी भिडलेलं आहे. तर या सगळ्याची स्पंदनं त्यांच्या मनामध्ये जी उमटतायत, त्यातनं ते खूप उत्तम लेखन करतायत. फक्त या लेखनासाठी जी एक उसंत त्यांना मिळायला पाहिजे ती मिळत नाही. खूप असं एक धावपळीचं जीवन, त्यातून चिंतनातून साहित्याला एक वेगळं परिमाण मिळतं. तर त्या चिंतनासाठी आपल्याकडे संतांनी फार छान म्हटलं की कल्पनेचा प्रांत तोची माझा एकांत, तेथे मी निवांत बसेन. म्हणजे एकांत म्हणजे हे नितांत सुंदर असं विचार पर्यटन स्थळ आहे. एकांत म्हणजे एकटेपणा नव्हे. आणि आज बाहेरचा गोंगाट इतका वाढलेला आहे की लेखकाच्या वाट्याला एकांतच येत नाही. आणि त्यामुळं या जगामध्ये ज्यांना ज्यांना जे जे काही स्फुरलं ते एकांतामध्ये स्फुरलेलं आहे. इथं काय सतत कुणाचा तरी फोन येत असतो, मेसेज येत असतो, व्हॉट्सअपवर संदेश येत असतो, मेल येत असतो, आणि त्याला उत्तर दिलं नाही तर आपलं आयुष्य म्हणजे काहीतरी एका वेगळ्या वळणावरती जाईल. तर त्यामुळं पक्वांना खूप आहेत, पण जीवनसत्व कशात सापडत नाही. ही आजच्या पिढीची खरं शोकांतिका झालेली आहे. आणि त्यांनाही दोष देता येणार नाही, कारण स्पर्धाच एवढी प्रचंड आहे. त्यात टिकायचं असेल तर तुम्हाला त्या रिटर्नी जावंच लागेल. IT मधल्या मुलांना 2-2 लाख रुपये पगार आहे. पत्नी सकाळी जाते, हा संध्याकाळी जातो, दोघांची गाठ पडत नाही, मुलांशी बोलायला वेळ नाही. शेवटी मला असं वाटतं की ही समृद्धी भौतिक हवीच आहे, पण त्या ह्याच्यामध्ये जगणं राहता कामा नये. आत्मिक समाधान आत्मिकही मिळालं पाहिजे आणि जगणंच राहून गेलं असं नको ना. शेवटी जगणं नावाची गोष्ट तितकीच महत्वाची आहे. त्यामुळं आपण काय करायचं, का धावायचं, किती धावायचं, कशासाठी धावायचं, यासाठीचा जो विवेक आहे, म्हणूनच विवेक आणि वैराग्य हे की जाणावे महत्वाचे असं संतांनी म्हटलंय. तर तो विवेक नव्या पिढीकडे येणं गरजेचं आहे. आणि मी असंही ऐकलं होतं की स्पृहा जोशी आता अत्यंत छान दर्जेदार लिखाण ती करते आहे. तर तिनेही आपल्या एका मुलाखतीत असं म्हटलं होतं की मी काही काळ माझं लिखाण थांबवलं होतं, कारण मला कोणीतरी असं सुचवलं होतं की तू तुझं आधी वाचन सुधार. म्हणजे वाचन सुधारण्याचा इतका प्रभाव आपल्या लेखनावर पडत असतो. तसंच तुमच्या आता बोलण्यातून आलं की लेखकाने आधी चांगलं वाचायला शिकलं पाहिजे. तुम्हाला व्यंकटेश माडगूळकरांची एक आठवण सांगतो. ते असं म्हणायचे की शेतकरी जशी आपली जमीन पडीक टाकतो ना, तशी लेखकाने आपली लेखणी काही काळ पडीक टाकली पाहिजे. कारण काय, पडीक पडली तर त्याच्यात मध्ये नंतर कस येईल. म्हणजे सतत तर उपसत राहिला, पिकावर पीक घेत राहिला तर जमिनीचा कस कमी होईल. असं उदंड लिहित राहिला. म्हणजे एका बाजूने हेही खरं आहे की दिसा माझी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. पण नुसतं लिहिणंच होत आहे, प्रसंगी अखंडित वाचित जावे होतच नाही. तर तो सुद्धा विचार नक्की करावा लागणार.
म्हणजे जितकं लेखनातून तुम्ही देता तितकं तुमचं ग्रहणही झालं पाहिजे, ग्रहणही झालं. त्यालाही तितकंच आणि स्पृहा महत्त्व आहे. जोशींचं खरोखरीच कौतुक आहे हा. की विशेषतः तरुण पिढीला कला साहित्य हम्म. विशेषतः कवितेकडे आकृष्ट करण्याचं मोठं श्रेय हा. संदीप खरे, सलील कुलकर्णी, हम्म. वैभव जोशी, खरंच. स्पृहा जोशी यांना दिलं पाहिजे. खरंय. कारण यांनी नाहीतर कवी हा टिंगलीचा विषय झाला होता गेल्या काही वर्षामध्ये. नाही, पण या यांनी- तरुण लेखकांनी सगळं- तरुण लेखकांनी या आणि विशेषतः जे नवमाध्यम येते आता समाज माध्यम हो. म्हणजे माझी पिढी ज्या वेळेला लिहित होती ना, आमच्या मनामध्ये एक दुःख असायचं. हम्म. मला माझा लेख मासिकात छापून आला नाही, पेपरमध्ये छापून आला नाही, हा. मला व्यासपीठ मिळालं नाही. हा. आता समाज माध्यमामुळं साहित्याचं लोकशाहीकरण झालंय. अगदी. कुणालाही म्हणायला वाव नाही वाव की मला नाही. संधी मिळाली नाही. हम्म. तुम्ही लिहा, फक्त काय लाईक आणि कमेंट ही गोष्ट फसवी आहे. हा. आपण आपलं आयुष्य म्हणजे इतरांच्या साठीची अभिप्राय वही करून टाकली वा. आणि ज्यांना इतरांच्या अभिप्रायावर जगण्याची सवय लागते हम्म. त्यांचं स्वत्वही राहत नाही आणि सत्वही राहत नाही. फार तसं आज बोलायचं. आपलं झालंय. फार आणि त्यामुळे बोलायचं. आपलं सगळं जे लेखन आहे ते लाईक कमेंट मध्ये तुम्ही मला सांगा की तुम्हालाही संदेश येत असतील, किती आपण गांभीर्याने वाचतो. हा, हे बरोबर. त्याची समीक्षा करणारी कुठलीही व्यवस्था आपल्याकडे नाही. हम्म. आणि त्यामुळे आपण लिहितो ते ब्रह्मवाक्य असं ते लिहिणाऱ्यांना वाटतंय. पण मला एका गोष्टीचा आनंद वाटतोय की हम्म. निदान लिहिण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले ही फार हा. महत्वाची गोष्ट आहे. फक्त त्यातही विवेक आवश्यक आहे. खरं. तिथे लिहिताना आपली भाषा काय असली पाहिजे, आपण व्यक्त केलेल्या भावनांच्यामुळे समाजामध्ये दुखावलं जाणार नाही ना, हम्म. याचा सुद्धा विचार केला पाहिजे. निश्चित, हा निश्चित. विवेक ठेवणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे असं मला हम्म. वाटतं. एक प्रश्न वेगळा असा विचारावा असा वाटतो की समीक्षण यामध्ये आपले साहित्यिक अजून त्यांना वाव आहे किंवा समीक्षा ही पुस्तकांवर व्हावी यासाठी आपण काय सांगाल? नाही, समीक्षा फार महत्वाची आहे. हम्म. त्याच्यात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत समीक्षेमध्ये. एक म्हणजे समीक्षक हा लेखक आणि वाचक हम्म. यांच्यामधला दुवा असतो. हम्म. म्हणजे दवी कुलकर्णी फार छान सांगायचे की आपल्याला नीट दिसत नसेल तर आपण मग डोळ्याच्या डॉक्टरांच्याकडे जातो आणि मग डॉक्टर आपल्या डोळ्यावरती एक फ्रेम ठेवतात हम्म. आणि म्हणतात मोठा वाचा, मग त्यापेक्षा छोटा, त्यापेक्षा छोटा, आणि जिथे वाचता येत नाही तिथे ते काच टाकायचे आणि म्हणायचे आता दिसतोय का. अच्छा. तर साहित्य कृतीतल्या त्या छोट्या सौंदर्य स्थळापर्यंत नेण्याचं काम हे समीक्षकाचं. वा. आणि त्यामुळे समीक्षक हे पाहिजेतच. हम्म. म्हणजे जशी न्याय व्यवस्था कोलमडली की समाजामध्ये अनागोंदी सुरुवात होते, हम्म. तसं समीक्षेचं अधःपतन म्हणजे साहित्य व्यवहाराचं अधःपतन. वा. समीक्षकांचा खरा धर्म काय? उत्तम कलाकृतींचं सर्जन आणि हम्म. दुय्यम कलाकृतींचं हनन. जे उत्तम आहे त्याला उत्तम म्हणणं हम्म. आणि जे दुय्यम आहे त्याला दुय्यम. आज काय काय झालंय, सगळे जे गट तट निर्माण झाले त्यामुळं समीक्षक, संपादक, लेखक, प्रकाशक एकत्र येतात हा. आणि जी तुकार पुस्तकं आहेत ती वाजवतात. म्हणजे हम्म. आपण फड जिंकणे, सभा जिंकणे या गोष्टी ऐकल्या होत्या. हम्म. गाजवणे, तसं आता पुस्तक गाजवणे नावाच्या नव्या रोगाने साहित्य विश्वाला ग्रासलंय. हम्म. मला असं वाटतं की असा प्रकार म्हणजे बेंटेक्सला सुवर्णपद बहाल करण्याचा प्रकार आहे. अरे बापरे. आणि त्यामध्ये आपण वाचकांची फसवणूक करतो आहोत. खरंय. आणि त्यामुळे हा एक प्रकारचा वाङ्मयीन व्यभिचारच आहे. त्यामुळे समीक्षकांची जबाबदारी फार मोठी आहे की त्यांनी गांभीर्याने साहित्य व्यवहार केला पाहिजे. हम्म. आणि दुसरं म्हणजे नव्या पिढीतल्या लेखकांचं म्हणणं आहे की समीक्षेच्या जुन्या फुटपट्ट्याने आमचं नवं साहित्य मोजू नका, त्याकडे बघितलं पाहिजे. हम्म. आमचे सगळे समीक्षक महान साहित्य कृतीच्या प्रेमात असतात. हम्म. हिमालयाचं महत्व कुणी नाकारलेलं नाही, पण हम्म. टेकड्यांचे हिमालय कसे होतील यासाठी समीक्षकांनी वा. आपली समीक्षा वृत्ती वापरली पाहिजे असं वा, मला वाटतं. वा, खरंय. म्हणजे साहित्य क्षेत्रामध्ये फक्त कला किंवा आपण म्हणूया ना नवरस अगदी शृंगारपूर्व साहित्य असं पाहिजे असं नाही. तर प्रत्येकच आता जो नवोदित साहित्यकार येतो आहे, तो जे काही लिहितो आहे, घडवतो आहे, तेही तितकंच स्वीकारता मला काय आलं वाटतं, पाहिजे. आजकाल प्रतिसाद शून्यता हा. हे मराठी साहित्य व्यवहाराचं लक्षण झालं. हा. म्हणजे पुस्तक पाठवलं तरी कुणी पोच देत नाही. अभिप्राय लिहिणं तर दुसरी गोष्ट आहे. हे बरोबर आहे की चूक आहे हे तरी किमान सांगा, खरं. मी जे लिहितोय ते. खरं. एवढीच तरुण पिढीची अपेक्षा आहे. हम्म. आणि त्यामुळं जर प्रस्थापित समीक्षक लक्ष देत नसतील तर तरुण पिढीने स्वतःतूनच समीक्षक निर्माण केले पाहिजेत असं मला. वा वा. हाच त्याच्यावरचा एकमेव उपाय उपाय आहे. आहे. कारण आपण व्यवस्था बदलू शकत नाही, पण व्यवस्था निर्माण करू शकतो. निश्चित, निश्चित. आता आज तुम्ही व्याख्यानांच्या निमित्ताने गोव्यात आला आहात, तर गोव्यातला सध्याचा जो विषय चालू आहे भाषे संदर्भातला, तर परिस्थिती कशी आहे की गोव्यामध्ये दोन्ही भाषा अगदी आनंदाने नांदत आहेत, कोकणी भाषा आणि मराठी भाषा, आणि दोन्हीमध्येही साहित्य निर्मिती होत आहे. मराठीमध्येही साहित्यामध्ये नवनवीन क्रांती घडत आहे, लेखक घडत आहेत. तर मग महाराष्ट्रातल्या लेखकांचा, साहित्यिकांचा
गोमंतकातील साहित्यिकांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो किंवा काय अजून सुधारणा व्हायला हवी असं? मी सांगू, गोमंतकातली मराठी म्हणजे महाराष्ट्रातली मराठी असं समजण्याचं कारण नाही. गोमंतकातले जे मराठी लोक आहेत त्यांच्या 72,000 धमन्यातून मराठी वाहते, त्यांचा श्वास मराठी आहे, त्यांची जीवनशैली मराठी आहे. आणि त्यामुळं बहिणीमध्ये कुणी भांडण लावण्याचं काम करू नये. आणि भाषा भगिनींमधला स्नेहभाव आपण दृढ केला पाहिजे. आणि विशेषतः जे वडीलधारे आहेत, ज्यांना मान्यता आहे, त्यांची ती एक फार मोठी जबाबदारी आहे की आपण भाषेच्या बळावरती लोकांची मनं कलुषित होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि त्यामुळे भाषा संस्कृती यांचं काम माणसाला जोडण्याचं आहे, माणसाला तोडण्याचं नाही. इतकी वर्ष जर या दोन भाषा कोकणी आणि मराठी इतक्या आनंदाने नांदतायत तर त्यांच्यामध्ये असं भांडण लावण्याचं काही एक कारण नाही. आणि मला असं वाटतं की भाषेच्या बाबतीमध्ये असं राजकारण कुणीही करू नये. आणि मराठी हा श्वास आहे इथल्या लोकांच्या जगण्याचा, त्यांच्या धमन्यातून ती वाहते. सगळे कार्यक्रम इथे मराठी होतात, इथली जी अधिकारिक वृत्तपत्र आहेत ती सगळी मराठी आहेत. अशा पार्श्वभूमीवरती आणि साहित्य परिषदेने तर हा भाषा भगिनी भाव खूप जपलेला आहे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही दरवर्षी आमच्या वर्धापन दिनाला अन्य भाषेतील मोठ्या साहित्यिकाला बोलवलंय. मग कन्नडमधनं वैदेही येऊन गेल्या, उडियामधनं प्रतिभा राय येऊन गेल्या, रामचंद्र गुहा येऊन गेले, अशोक वाजपेयी येऊन गेले, सीतांशू यशश्चंद्र येऊन गेले, सूर्यबाला येऊन गेल्या, माधव कौशिक येऊन गेले. आणि आम्ही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सुद्धा दामोदर मावजींना खूप सन्मानपूर्वक बोलवलेलं होतं. आणि त्यामुळे महाराष्ट्राची ही परंपरा आहे की अन्य भाषेचा सुद्धा आपण हे सन्मान करतो. आणि मला असं वाटतं की दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होऊ नये. आज सगळीकडेच झालंय, इंग्रजीचं जे प्राबल्य वाढलंय त्याचं कारण तेच झालंय. आपण आपल्याच भाषांमध्ये भांडत बसलो तर उद्या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होणार आहे. आणि त्यामुळं अशी भांडणं ही थांबवली गेली पाहिजे. आणि त्यामागचं कुठलं राजकारण आहे त्याचा विचार केला पाहिजे. आणि ते राजकारण थोपवणे हे सामान्य माणसाचं काम आहे असं मला वाटतं. की त्या राजकारणाला बळी न पडणं. आणि भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नसते, ती लोकशक्तीचा श्वास असते. आणि त्यामुळं गोव्यामध्ये लोकशक्तीचा श्वास काय आहे तर ती मराठी आहे. आणि हे ते ठामपणानं सांगितलंच पाहिजे. निश्चित निश्चित. तुम्ही आज एक उत्तम प्रभावी वक्ता म्हणून जगप्रसिद्ध आहात. तर पुढे जे काही वक्ते घडणार आहेत त्यांच्यासाठी एक मार्गदर्शन म्हणून वक्ता म्हणून तुम्ही काय काय तयारी करता? मी ज्यांना गुरुस्थानी मानतो ते शिवाजीराव भोसले असं म्हणत असत की ज्यांचं बोलणं ऐकत राहावं असं ऐकणाऱ्याला वाटतं तेव्हा बोलणाऱ्याच्या बोलण्यातून आविर्भूत होणारं, आविष्कृत होणारं आणि प्रकट होणारं ते वक्तृत्व, असं त्यांनी वक्तृत्वाची व्याख्या केली. आणि शिवाजीराव भोसलेने एक फार छान मंत्र दिला की व्याख्यानामध्ये शब्दाच्या पुढे शब्द आला नाही तरी चालेल, पण विचारांच्या पुढे विचार आला पाहिजे. काय माहिती का की बोलणं म्हणजे केवळ शब्दांची आतषबाजी नाही, ती जीवनाची उपासना आहे. आणि त्यामुळं मला सुद्धा अगदी सुरुवातीच्या काळामध्ये खूप पल्लेदार वाक्य वापरावी असं वाटायचं, धबधब्यासारखं बोलावं. मला भोसले सर एकदा म्हणाले की धबधब पडणारा पाऊस हा जमिनीच्या पृष्ठभागावरून लगेच वाहून जातो आणि हळूवार येणारं पाणी हे जमिनीमध्ये खोलवर रुजतं आणि त्यावरती पिकांचं चांगलं भरण पोषण होतं. त्यामुळे वक्तृत्वामध्ये आपण वेग सांभाळला पाहिजे. आणि विचार म्हणजे वक्तृत्व हा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, वैचारिक असा एक गमतीशीर खेळ आहे. आणि तो एकदा खेळणे. आणि मला असं वाटतं की बोलणं हा केवळ जगाच्या व्यवहारातला एक उपचाराचा भाग नाहीये. बोलण्यातून भाषा, साहित्य, समीक्षा, संस्कृती यांचं जतन आणि संवर्धन होत असतं. त्यामुळे बोलणं आणि लिहिणं ही दोन्ही शब्दशक्तीची रूप आहेत. आता एखादा माणूस बोलत नसला तर त्याला गृहीत धरलं जातं, आणि खूप बोलत असला तर हा खूपच बोलतो म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे तारतम्य म्हणजे आपल्या गोमंतकातलेच कवी सोहिरोबा अंबे असं म्हणत असत की विवेकाची ठरेल ओल, जे बोलायासे ते ऐसे बोल, आपुले मते उगीच चिखल कालवू नको रे. त्यामुळं चिखल कालवणारं बोलणं अपेक्षित नाही. समाज मन समृद्ध करणारं आणि माणसांमधला स्नेह वृद्धिंगित करणारं बोलणं आणि असे वक्ते आज अपेक्षित आहेत. आज परखड बोलणारे पण लोक आहेत, पण त्यामुळं कुणाची मनं दुखावली जात नाही, आरसा दाखवतात असे वक्ते. त्यामुळं दुर्दैवाने आपल्या समाज जीवनामध्ये असं झालंय. विनोबा असं म्हणायचे की विचार खोडा, माणूस खोडू नका.
आज आपण माणूस खोडतोय, विचार पूर्ण विचार. बाजूलाच राहिले. निश्चित. आणि विचार करायला घाबरू नका, हे आगरकरांनीच आपल्याला सांगितलंय. त्यामुळं वैचारिक मतभेद हे आपल्या लोकशाही जिवंत असण्याचं आणि आपण बुद्धिप्रामाण्यवादी आहोत असं लक्षण मानणं आहे. त्याचं एक लक्षण आहे. हम्म. त्यामुळे ते नाकारण्याचं कारण नाही. फक्त नेमकं, नेटकं हम्म. आणि तारतम्याने बोलणं हम्म. हे कुटुंबापासून समाजापर्यंत सगळीकडे आवश्यक आहे. बरं. आणि ती बोलण्याची उपासना आपल्याला करावी लागणार आहे. निश्चित, निश्चित. आणि यासाठीच तुमची साधना, तुमचं वाचन हे तितकंच महत्वाचं आहे. ज्याला उत्तम वक्ता व्हायचं त्यांनी प्रथम उत्तम श्रोता झालं पाहिजे. ही पहिली अट आहे त्याच्यासाठी. हा. उदंड ऐकलं पाहिजे त्याने. हम्म. म्हणून समर्थांनी जे म्हटलंय ना, श्रवणाचा अनादर आळसे करील जो नर तयाचा होईल अपहार स्वहित विषय. हम्म. त्यामुळं वक्त्यांनी उदंड ऐकलं पाहिजे आणि शब्द सामर्थ्य त्याच्याकडे असलं पाहिजे. हम्म. आणि दुसरी, इतरांचं ऐकून वक्तृत्व प्रभावी होऊ शकत नाही. तुमच्या मनामध्ये विचारांची कल्पना निर्माण झाली पाहिजे. आणि ती तेव्हाच होतील जेव्हा तुमच्या मनामध्ये वाचनातून, ऐकण्यातून विचार शिरतील. खरं. आणि मग त्याच्यावर प्रक्रिया करून तुम्हाला नवा विचार स्फुरेल. निश्चित. आणि यासाठी हे सगळं करणं गरजेचं आहे. निश्चितच. खूप छान तुम्ही आज मला याविषयी सांगितलं. आणि गोवा मराठी अकादमी आणि प्राध्यापक अनिल सामंत सर यांच्या सहकार्याने आज आपलं गोव्यामध्ये आगमन झालं. त्यानिमित्ताने आपल्याला आज हा सुंदर असा संवाद इथे साधता आला. त्यासाठी प्राध्यापक अनिल सामंत सर, गोवा मराठी अकादमी यांचेही मी आभार मानते. आणि वेळात वेळ काढून आपल्या इतक्या व्यस्त शेड्यूलमधून तुम्ही आम्हाला वेळ दिलात. आणि समस्त साहित्यिकांनाच असं म्हणत नाही मी, समस्त दर्शकांना आयुष्य जगण्याच्या विषयी एक वेगळी दिशा दिली तुम्ही असं मी म्हणेन. तर या सगळ्या मुलाखतीसाठी मी आपली गोवा दूरदर्शन आणि आमच्या प्रेक्षकांच्या वतीने आभार मानते. धन्यवाद सर. नमस्कार.